पहा नाशिक ते पंढरपूर कसा प्रवास होता। त्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही पाहिलं की किती सुंदर निसर्ग होता, किती छान धुकं होतं, हलकासा पाऊस होता, हिरवीगार झाडं डोंगर होते, त्यामुळं घाट होता, त्याच्यामुळे बिलकुल असं कंटाळा आला नाही। मग आता बघूया नाशिक ते पंढरपूर काय अनुभव येतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। CBS बसस्टँडकडून महामार्ग बसस्टँडकडे जाताना मला हे शूट करण्यावाचून मी राहिली नाही, कारण एक असे आहेत की ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि एक त्यांच्यासोबतची जी आहे खंबीर साथ देणारी, जिच्यामुळे आज आम्ही मुली सक्षम आहोत, सुशिक्षित आहोत। आता नाशिक महामार्गला आम्हाला पंढरपूरला जाणारी बस भेटलेली आहे आणि इतकं छान की आम्ही तिथं पोहोचलो, CBS पासून इथं आलो, लगेच आम्हाला बस भेटली आणि बस चक्क रिकामी। एक खूपच छान गोष्ट म्हणजे आज ही की पूर्ण बस म्हणजे जेवढे बसमध्ये बसलेले आहेत ना, सगळेचे सगळे पंढरपूरला चाललेले आहेत। म्हणजे आम्ही साक्षात विठ्ठल भक्तांसोबत आमचा नाशिक ते पंढरपूर हा प्रवास करणार आहोत। म्हणजे आता काही अडचण जरी आली, काही जरी झालं तरी काही टेन्शनची गोष्ट नाही, कारण आमच्या सोबत साक्षात विठ्ठल आहेत। विठ्ठल भक्त म्हणजे आणि विठ्ठल काय वेगळे नाही, त्यामुळे मी तर म्हणेन की साक्षात विठ्ठलच आहेत आमच्यासोबत। त्यामुळे आता हा प्रवास अजूनही काहीतरी एक्साइटेड किंवा काहीतरी वेगळा होईल याची नक्कीच खात्री आहे। आता आम्ही नाशिक रोड बसस्थानकावर आलेलो आहे। आता तिथून पुढे गाडी आणि हा थोडासा हलकासा पाऊस पण येत होता, रिमझिम होता, जास्ती मोठा नव्हता, पण पाऊस सुरूच आहे। आणि पाहू पुढे अजून प्रवासात काय अनुभव येत आहेत नवीन। मस्त ढग आलेले आहेत, हलकीशी बारिश आहे, थंड हवा आणि हे सगळे नजारे खूप सुखावणारे आहेत। आणि खरं सांगते, मी खूप एन्जॉय केलं आहे हे जी ट्रिप आहे ना छोटीशी, आम्ही घराकडे चाललेलो आहोत। खरं तर चाललो आहे ते कारण म्हणजे चांगलं पण आहे आणि थोडंसं हे पण आहे, कारण सासूबाईंचा पाय दुखत आहे, त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे, त्यामुळे खरं तर आम्ही घरी चाललेलो आहे। पण त्याचबरोबर माझी सगळ्यात मोठी बहीण, तिच्याकडे एक जप आहे गोंदवलेकर महाराजांचा, आणि मी म्हणजे त्यांच्याकडे जसा जप सुरू झालेला आहे ना, तेव्हापासून मी ट्राय करत होते की तो अटेंड करायचा, पण काहीतरी अडचणींमुळे मी तो करू शकत नव्हते। आणि तो योग आत्ता आलेला आहे कितीतरी वर्षातून, आणि मला तो प्रोग्राम आता अटेंड करता येणार आहे। त्यामुळे मी तर खूपच एक्सायटेड आहे घरी जाण्यासाठी। सुरुवातीला गाडी हळूहळू जात होती, तेव्हा मला वाटलं ट्रॅफिक आहे, पण खरा प्रॉब्लेम तर काहीतरी वेगळाच आहे, गाडीत काहीतरी फॉल्ट झालेला आहे। आता ते ड्रायव्हर फोन लावत आहे तिकडे तिकडे, काय माहीत नाही, कोणाला मेकॅनिकला बोलवत आहेत का दुसरी गाडी बोलवत आहेत, पण मेजर काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय गाडीमध्ये, कारण खूप वेळ झालं 10च्या स्पीडनंच गाडी चालली होती आणि आम्हाला असं वाटलं की ट्रॅफिकमध्ये असेल, म्हणजे जेव्हा आम्ही बाजूला बघितलं तर बाकीच्या गाड्या तर पटापट पुढे जात होत्या। पाहू आता काय होते। ड्रायव्हर त्यांना विचारत आहेत, काहीतरी पिन काढायची लावायची काहीतरी म्हणत आहेत, पण त्यांच्या बोलण्यावरून असं वाटतं की ही बस जी आहे ना ती सेन्सॉरवर चालणारी आहे, काहीतरी सेन्सर ऐकायला येतं आहे। म्हणजे ह्या गाडीचा कसा फॉल्ट राहतो आहे की ह्या गाडीत जर काही बिघाड झाला ना, तर त्याला लॅपटॉप कनेक्ट केल्याशिवाय त्यामध्ये काय फॉल्ट आहे ते समजत नाही। आता घाट सुरू झालेलं आहे पहा, आणि त्या घाटातून आमचा ड्रायव्हर 10च्या स्पीडनं गाडी घेऊन जात आहे। खरंच मानलं ह्या ड्रायव्हरला, एवढा धीराचा आणि हिमतीचा आहे ना, की आम्हालाही सगळ्यांना समजावत होता की होईल सुरू, आपण बघू पुढे, कारण इथून ना खूप म्हणजे आम्ही कंटिन्यू 1 तास, आता तुम्ही पाहालच पुढे कंटिन्यू 1 तास असं पुढं जात आहोत। आणि त्याच्यानंतर टाटाचं शोरूम आहे असं त्यांना कळलं होतं, तर ही अशीच गाडी पुढे घेऊन जावी लागणार आहे। पहा
सायकलपेक्षा कमी स्पीडने गाडी चालू आहे आणि फायनली आम्ही आता त्या टाटा शोरूमपाशी पोहोचलेलो. तुम्ही पाहू शकता कसली अवस्था आहे इथे. एवढ्या चिखल आणि राड आहे ना की तिथून गाडी आत आणणं हे आमच्या ड्रायव्हरला खूप मुश्किल जात आहे. पण ड्रायव्हरला खरंच सल्यूट, खूप धीराचे आहेत, खूप संयमी आहेत, चिडचिड करत नाहीत. उलट आम्हालाच ते काहीतरी जोक करून हसवून धीर देत आहेत की होईल सगळं व्यवस्थित, आपण पोहोचू वेळेत म्हणून. गेटवर हॉर्न वाजवून थकलेले आमचे ड्रायव्हर दादा, पण कोणी बाहेर यायलाच तयार नाही आहे. कोणी आहे की नाही काय माहिती. पांडुरंगा तुलाच काळजी रे, सगळी आहे कोणीतरी आलेलं आहे पहा, ते पण फोनवरतीच आहे. पण का माहिती का ते गेट उघडत नाही आहेत. गाडी आतमध्ये गेली तर काहीतरी पटकन काम तरी होईल त्याचं. काहीतरी त्यांचं बोलणं सुरू आहे. हां, गाडी साईडला घ्या असं सांगत आहेत, म्हणजे आतमध्ये नेण्याची गरज नाही वाटतं. गाडी बाहेर लावूनही त्याचं काम होण्यासारखं आहे वाटते. गाडीमध्ये ना खूप आजी आणि आजोबा होते आणि ते खूप असं म्हणजे कुतूहलानं पाहत होते की काय झाले गाडीला, हे ड्रायव्हर काय करत आहेत, कोणाला कॉल करत आहेत आणि सगळ्याची उभारून वगैरे पाहत आहेत. आणि सगळ्यांना असं फक्त वाटत होतं की गाडी व्यवस्थित होऊ दे पांडुरंगा, आम्ही तुझ्याकडे लवकरात लवकर येऊ दे. आता गाडी बाजूला घेत आहेत. ड्रायव्हर दादा आता खाली उतरून जायच्या तयारीत आहेत. पाहतील, कोणाला तरी बोलवून आणतील, काहीतरी करतील नक्की. कंडक्टर दादानी पण तयारी केलेली आहे खाली उतरायची. हे चालले पहा त्यांना बोलवायला. खाली एवढा चिखल आणि राड आहे ना, बापरे भयंकर. पाहू आता हे कोणाला तरी घेऊन येतील आणि गाडी सुरू होईल. होप सो. पहा कसा चिखल आहे, पाय ठेवायला जागा नाही आहे अक्षरशः. आणि हे पहा दोघं काका कसे मस्त गप्पा मारत आहेत बाहेर. काय त्यांच्याच ह्याच्यात बोलत होते. खूप असे म्हणजे गप्पामध्ये मग्न झाले होते ते. गाडी बंदच का पडली असेल, का सुरू होत नसेल, काय केलं पाहिजे होतं, काय केलं नसतं तर असं झालं असतं. खूप चालू होतं त्यांचं. प्रत्येकाला फक्त एवढंच वाटत होतं की पटकन गाडी सुरू व्हावी. सगळेजण आशेने पाहत होते. गाडी सुरू होती रे देवा विठ्ठला पांडुरंगा असे म्हणत होते. इकडे या सगळ्यांनी मस्त असे अभंग म्हणायला सुरुवात केलं होतं आणि तिथे एक दादा आले होते लॅपटॉप घेऊन आणि तो गाडीशी कनेक्ट करून सुरू करण्याचा प्रयत्न करत होते. काय झालं असेल, गाडी सुरू झाली असेल की नाही, आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो की नाही हे पाहण्यासाठी पार्ट 2 नक्की पहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आमची पुढची जर्नी कशी झाली, आम्ही पंढरपूरपर्यंत कसं पोहोचलो हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.